तरी गोदीमध्ये बसून जाऊ मम्मी हा हे खरं आहे मित्रांनो माझ्यासाठी मम्मी मला खूपच आवडतात मित्रांनो, त्यामुळे म्हणजे आहो आता तू ती तोडतात. हॅलो मित्रांनो, तुम्हा सर्वांना माझा नमस्कार. माझं धावपळीन तर असं अंग झालंय जणू काय हवा आलं तरी वाऱ्याने उडून जाईन. खरं सांगतो, असली अवस्था बेकार झाली माझी. सकाळ दुपार संध्याकाळ रात्रभर दिवस रात्र नुसतं काम 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 काम. इतकी बेकार परिस्थिती झालेली आहे आता कामाने. कारण की दोघं नवरा बायको आम्ही दोघं नवरा बायको कामाने जाम झाले. हे बघा, हे मोटरचं सगळं साहित्य आणलेलं आहे, तिथं पाईप आणलेला आहे. ही आमची आहे सामायिकातली मोटर आणि ही आहे तिथं मोटर. हे सगळं मोटरचं पाईप वगैरे घेऊन आलेलो आहे मित्रांनो. आणि हे सगळं जोडतोय मी, सगळा खर्च केलाय मी. पैसे नव्हते, इकडून तिकडून काम करून त्याचे पैसे दिले. ते आता सामायिकातले जोपर्यंत पैसे येत नाहीत तोपर्यंत मी एकटा ही मोटर वापरणार मित्रांनो. आणि ह्याचं पाणी कुणालाही देणार नाही. आता स्वतःचं पाणी स्वतःला होणार. पण मित्रांनो, ह्याच्या आधी एक सांगतो, आता हा सगळं आम्हाला जोडाजोडी करायची, असं पाईपामध्ये जोडायचे. हे बघा, हे असं बेंड वगैरे जोडायचं आहे. ह्याच्यामध्ये पण हे गरम करून ते जे दिसते वाकडे मेंढ ते जोडायचं आहे मित्रांनो. हा फुटवाल जोडायचा आहे त्या पाईपाला तिकडल्या. हा फुटवाल जो आहे त्या तिकडल्या पाईपाला जोडायचा आहे. हा पण नेपल त्या पाईपाला जोडायचा आहे. आणि हे खोका आणलेलं आहे मित्रांनो मी. हे नवीन आणले, स्टार्टर नवीन, सगळं नवीन आणलेलं आहे मित्रांनो. पण आता तुम्हाला हा झाला माझा बाहेरचा सगळा संसार शेतीतला. अजून तुम्हाला घरातला जावतो. हा कागद काढलाय तिकडं खाडेमामांच्या तिकडं, आम्ही खत आणले त्याच्यासाठी काढलाय. आणि इकडे बघा, आता तुम्हाला घरातला संसार धावतो. इकडे बघा माझी लाडाची बायको काय करते. काय करते ग? काय नाही, आवडते मित्रांनो, हे काय चाललंय माहिती का तिची ही तयारी चालली. 6 ते 10 लाईटीचा नियम आहे. आता महाराष्ट्र शासनाच्या लाईटीचा नियम झालाय 6 ते 10 बंद. लाईट बिल भरून सुद्धा फायदा नाहीये मित्रांनो. लाईट गेल्यानंतर नमस्कार मित्रांनो. आत्ताशी नमस्कार घालते तुम्हाला. हॅलो मित्रांनो, नमस्कार तुम्हाला सर्वांना. आहो तर नमस्कार केला असेल. तर आता बघ हे काय चाललंय माहिती का, 10 वाजता म्हणजे लाईट येणार आहे आणि 6 वाजता गेला की 10 वाजता यायचे. तोपर्यंत आमच्या जेवणा भांडी घासून किचन स्वच्छ करून आम्ही झोपायचे झोपतो तवा लाईट येतो. तर काय फायदा आहे. त्यामुळे म्हणजे आधीच तयारी करते. आता सध्या मित्रांनो 3, 3:30, 4 वाजलेला आहे आणि आता लाईट जाणार आहे 6 वाजता. तोपर्यंत मी ह्याला बघा पेस्ट करून ठेवते. ती सगळे कांदा लसूण खोबरं सगळं पेस्ट करून ठेवते. त्याचबरोबर तिच्या मागं किती काम आहे ते तुम्हाला बघायचंय. लय सोपं नसतं हाऊस वाईफ सुद्धा होणं. हे बघा, अजून दिवसभराची भांडी घासायची ती एवढी सगळी, भांडी राहिलेला आहे घर झाडायचंय, भांडी, गुरांचे खाया वगैरे बघायचे. गुरांची कुटी तर तिनेच केली मित्रांनो, मी तर केलीच नाही. सकाळी 6 वाजता मी औषध मारायला गेलतो. तेच नाही, एक तर दार काढले. हा, धार सुद्धा एकटीच काढली, शेण सुद्धा एकटीच काढली. मित्रांनो काही काही लोक आहे ना पट 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 बोलून निघून जातात. असं एक कमेंट आलं, अरे काय काम धंदा कर, फक्त लव्ह स्टोरी टाकत बसले ते हेन तेन म्हणत होते. त्यांना सांगायचे म्हणजे बोलायचं, तुम्ही जर बसून नुसतं बेडवर बसून कमेंट करून सोडून देता. पण ज्यांच्यावर येते त्यांनाच कळतात की काय चालले ते. एवढं काम म्हणजे दोघं नवरा बायको. माझा तर तब्येत जसा आहे तसा आहे लहानपणी आणि आता लग्न झाला तेव्हापर्यंत. आणि आहोची तब्येत बघा कसं झाली. माझी तब्येत अशी झाली मित्रांनो, आता सध्याला जरी वारा आलं तरी घरातनं पण मी उडून जाईन, कोणाच्या तरी गोदीमध्ये बसून जाऊन. मम्मी हा हे खरं आहे मित्रांनो. वारा आला तर आहो जाईन उडून, कुठंतरी जाऊन कुठंतरी गोदीत बसन कोणाच्या तरी. तर मित्रांनो असेच व्हिडिओ मध्ये बनवून काय काय नाही, अरे वारं उडून जाईन गोदी मध्ये मारीन. तर मित्रांनो, व्हिडिओ मध्ये असंच बनवून राहा. आता पुढे काय करायचं आम्ही ते तुम्हाला कळणार आहे. कारण की लय काम आहे बेकार, इतकं काम आहे, धावपळीचं सगळं वातावरण चाललंय. या मम्मी तू कर पेस्ट पत्र पटकन, लाईट जायची. या चालू नाही केलं का मी. चला मित्रांनो, हे बघा आता आहो घेतलेला आहे पिशवी. हे आपले मोठ्या पिशवी आहे. आता आम्ही चालले ते कुठं, चला तुम्हाला दाखवते. लय तू मोठा. बस गाडीवरती बघ तुझ्याकडे काय धावतं तुला. मला नाही जायचं. जायचं नाही, पटकन बस. आता ह्या कागदात गोंडवून दिन फेकून तिकडं. मम्मी पटकन बस. असं उचलून एवढं आहे का ताकद उचलायला तरी. काय बघायचं ना. अयो. आणि हे बघा एनर्जी ड्रिंक, कारण की मला चक्कर आलता 2-3 वेळा. तर हळूहळू आहो एवढा छोट्या छोट्या ड्रिंक आणतात कधीतरी. बस.
हे बघा मित्रांनो आम्ही चाललेत आता. मित्रांनो मी चाललोय बायकोला डुबवायला. मस्तपैकी गुंडळून टाकणार ह्या कॅरी बॅग मध्ये बांधून. कुठं टाकणार तुम्हाला कळणार आता. बघा तिला बांधून पिंधून फेकून देणार. तर फायनली मित्रांनो आता आम्ही पोहोचलेलो आहे बघा. वावरात पोहोचलेला आहे आणि हे बघा विहिरीत पाणी, बोरचं पाणी सोडलेलं आहे आहोनी. आणि प्यायला भारी. विहिरीत पाणी कमी पडलेत ना हो. हे बोरचं पाणी आहे मित्रांनो. हे बघा एकदम गच भरायचे. ती भरायला पावसाळ्यात मित्रांनो भरपूर पाणी असते ह्याच्यात, पण आता पाऊस नाहीये त्यामुळे म्हणजे थोडा आम्ही बोरचं पाणी सोडत असते ह्याच्यात. चला तर चला टाकून तर घेऊ. मित्रांनो हे खत आणलेलं आहे आहोनी. सकाळ हे बघा हे खत आहे झाकून ठेवा आणले. अचानक आले रात्रीचं आणि कोणी. हे खत कितीचं आहे माहिती का? 25,000चे मम्मी. हिरे भेटलं नाही एवढं महाग? त्याला बोली केली. हिरे आला की तो देतो म्हणलाय. पावती लिहून महाग आणले. आहे मित्रांनो. बघा ना एवढं थोडं दिसतंय, असं नाही वाटत एवढं पैशाचं असं. नाही त्याच्याऐवजी लयच महाग आहे बघा. त्याच्याऐवजी मी त्याच्यात 14, काय 28, 14, 28, 14 आणले. 14, 28 ते पण जय किसानचं ओरिजिनल आहे जुन्यातलं. पण औषध आहे. ही काय बॅग ही खाली आहे ती बॅग. ती बॅग आहे 2000ची. 10-20 2, कॉम्बी 3, पोटेस 3, निंबोळी 3 आणि सिलिकॉन 3. हा हा त्या हिशोबाने चालले 2.5 चक्राच्या शिवाय. मित्रांनो आणलेले हे तळवट आम्ही तळवटाने झाकून घेतो मस्तपैकी. धर रे तिकडे त्या कोपऱ्यात. एक धरायचं की दोन्ही? ही इधर ती दोन्ही धर. हा हे असं एक दगड आणि एक हे 2 दगड आणि हे 3 दगड. हे मोजून चांगलं कसं टाकायचं? हा? कशासाठी मोजून टाकायचं? पुण्या हलावलं तर लगेच कळतं किती दगड होता आपला. व्हिडिओ कशासाठी काढते? प्रूफ आहे ना आपल्याकडं. मित्रांनो आमचं घर थोडं लांब आहे इथून, त्यामुळे असं काळजीने आता ह्याला टाकावं लागेल. हे असं इकडून झाकायचं. उद्या नक्की टाका. ती तळवत कोणता आणलंय? ती कुटीच्या? नाही ना दुसरा आपला कांद्यावला. होय. हे इकडून अजून वर ना मग. तर मित्रांनो आता ह्याच्या दगड ठेवायचे आपण मस्तपैकी. हे बघा इथं एक दगड, इथं एक दगड, कोपऱ्या एक दगड. तर मित्रांनो आता हे झाकून घेतले आम्ही. आता हे खत आम्हाला उद्या टाकायचे. उद्या अख्खा दिवस इथंच घालवायचे म्हणजे होऊन उद्या जायचं. पाणी तिकडे मोकर लावून द्यायचं. दुसरं काही काम नाही. तसं नाही. औषध मारून आलो ना. अहो तसं नाही माझं म्हणायचे. हा माझं म्हणणं हे आहे म्हणजे एकच एका दिवसात दिवसात सगळं टाकून हा, घ्यायचं. ही नाही की आज टाकायचं मग उद्या, म्हणजे एकच दिवसात सगळं क्लिअर करायचे. कारण की मित्रांनो भरपूर काम असते आणि पाऊस वगैरे आला तर हे जेवढं खत आहे ते सगळं वाहून जाणार. म्हणजे नाही बेकार. उष्णतेने पण उडून जातं खत. होय. त्यामुळं टाकून घ्यायचं लवकर आणि त्याला फोन करायचा. आता आम्ही फोन करणार ट्रॅक्टरवाल्याला उद्या की बाबा उद्या खत टाकतोय, बांधायला. बांधायला ये म्हणून. हम्म. चल ऊस बघून येऊ. मा म्हणतो ते रामफळ घेऊन जा खायला. कुठं लागले वय? हा आवडतं का तुला? न्यायचं का? मी कधीच खाल्लं नाही. मी पण नाही खाल्लं. तुम्ही महाराष्ट्रात असून नाही खाल्ले, मग मी युपीचे कवा खायचे? हे बघा हे ऊस आहे मित्रांनो. गेल्या वेळी तुम्हाला दाखवलं होतं मी, ह्याच्यात आम्ही पाच्यात ओढायला आलते तवा. ज्यांनी व्हिडिओ पाहिला असेल पाच्यात ओढायचे व्हिडिओ तर नक्की कमेंट करून सांगा. हेच ऊस आहे मित्रांनो. हे बघा मस्त कसं आले ते ऊस मित्रांनो, नक्की सांगा. आणि गवत हो तणनाशक मारलं होतं ना? तणनाशक नाही,
टॉनिक मारले त्यामुळे हे काळ आहे. नाही नाही, गवत गवत जडलं नाही असं म्हणते मी. गवताचं नाही मारलं, ऊसाचं मारलंय टॉनिक. तर कसं वाटते अजून मित्रांनो नाही पिकले रामफळ. आमचे ऊस? आले ते पिकले नाही तर ते बघू चल आणि मग जाऊ. हे आले ते रामफळ. हम्म. हे बघा मित्रांनो, इथं कोथमीर होती काढून नेली वाटतं. रामफळ आलेलं आहे. हे बघा मित्रांनो, आता अहो काय करतं ते मी माझ्या बायकोसाठी तुती तोडतात ते माझ्यासाठी. मम्मी मला खूपच आवडतात मित्रांनो, त्यामुळे म्हणजे अहो आता तुती तोडतात. तिकडून चालत आले ते, मला म्हणलं ते चल आपण ऊस बघायला जाऊया. पण ऊस बघायचे बहाणे आले ते बघा तुती तोडायला. आणि ऊस तर एकच नंबर आलेला आहे मित्रांनो. एवढं जवळ काँग्रेस ते काय म्हणतात त्याला गवत आहे. पण अहो म्हणत होते एक फवारणी आपले वाचन, त्यामुळे म्हणजे आता हे खत टाकायचे, मग बांधून घ्यायचे, मग नंतर पाणी लावून हे घे, द्यायचे. तुला एवढी तुती गावली. यातलं मी फक्त Thank you. एक घेतो, बाकी तू खा. अजून घ्या ना, नाही बस. घ्या की. मित्रांनो मला आवडतात त्यामुळे आहो तो दिले त्या ते. झेंडूच्या फुलाला औषध मारायचे मला तिथं. हां हां. सकाळी तिथंच मारलं हरभऱ्याला. आता झेंडूच्या फुलाला मारायचं आणि तिकडे कलिंगडाला मारायचे 10 टाक्यात. होय 1.5 तासात होऊन जाईल मोठा पंप प्रेशरचा. चला. तर चला मित्रांनो, आता आम्ही मित्रांनो चाललो आता ते घरी चाललोय आम्ही. व्हिडिओमध्ये बनून राहा. घरी गेल्या पण अजून थोडंसं काहीतरी काम करायचं आहे, ते तुम्हाला दावायचं आहे. धावपळ किती आहे ते कळन म्हणजे सगळ्यांना. घरी जाऊन पण एक छोटंसं काम करायचं आहे, ते काय काम आहे ते पण कळन. असंच व्हिडिओमध्ये बनून राहा. तर मित्रांनो घरी येऊन हे दुसरं काम चालू झालंय. पाईप हातात घेतलाय, क्लिप आतमध्ये टाकली आणि इकडे जाळ पेटावलाय. कशासाठी माहिती का? ही पाईप गरम करून करायचं आहे, गरम गरम करायचं आहे, गरम. नाही नाही गरम कशासाठी करायचं आहे? पाईप बसवायचा आहे तिकडे ह्याच्यात त्या निप्पलमध्ये. तुम्हाला दावतो मित्रांनो. हा कुचू 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 मम्मी. मम्मी हे अरे मम्मी, हे बघा आता पाईप गरम करून आहो बसवणार आहे. शौर्य. तर बघा मित्रांनो हे ह्यात घालायचं आता असंच हळूच. आणि लय रिस्की काम असतं बरं का हे. रिस्की का असतं? एक तर हे बसत नाही आणि बसलं तर लवकर निघत नाही. चिटकलं तर पिचाकलं तर लय अवघड होतं, म्हणून हे रिस्की काम असतं. असं सॉरी पिचकून नाही द्यायचं आपल्याला. क्लिप घे इकडे हळूहळू आणि तिथला पाईप आण पटकन. एक काम कर, ते सोड माझ्याकडे. पाईप आण तिकडं कापून टाकलेला थोडासा तुकडा आहे पाईपाचा, ते आण. शौर्य दादा, ए शौर्य दादा, हम सबको बोलता है. असं कापाय सॉरी तुला शिकवतो मोटरचं काय. माझी मी म्हातारा झाले तुला उपयोगी येईन काय. तो होणार का म्हातारा? नाही. मित्रांनो हे जे काही तुम्ही बघत आहे ना, हे सगळं उद्या किंवा 2 दिवसात, म्हणजे जर उद्या खत टाकायचं झालं तर परवा हे सगळं करायचे आम्हाला. तळेत जाऊन अख्खा दिवस जाणार आहे मित्रांनो. मम्मी सगळं लय राडा होईल, कारण की भरपूर लय मोठा मोटर आहे मित्रांनो. तुम्हाला दाखव हे येतो का मोटर आणले ते आहोनी नीट करून. खराब झालेला होता, असंच टाकून दिला होता आहोनी कचरेत, आणि दिलं नीट करायला तर एकदम मस्त नीट करून आणलेलं आहे. आणि आता पाईप कापतं ते. आणि आमचे नवा दादा येणार आहे ह्याला जोडायसाठी. काय माहिती नवा दादा येतोय का नाही. काय माहिती. नवा दादाचा वादा हाय लय खोटा. नवा दादा खोटा वादा. येणार. मित्रांनो खरं शेतकऱ्यांचं जीव लय ही असते, लय काम असते, लय पळी पळा. मम्मी लय पळतात ते. आता आज हे जोडून घेतात ते. तळेला जर घेऊन गेला ना तिथं तर लईच ऊन लागते मित्रांनो, लईच मेहनत लागते. सगळं पाईप घेऊन जावं लागेल, मोटार घेऊन जावं लागेल, सगळं घेऊन जाऊन मग जोडावं लागेल. आणि इकडं निम्म पार आहोनी थोडंफार जोडून घेतलेलं आहे. मोटार घेऊन जायचं गाडीवर ना. गाडी न्यायचं. जोडायला आपण पण वापरायला सगळे आयते प्रमाणे येतील बघ काय काय. मग काय
पण अहो या बारीने चतुर झाल्यात, कोणाला फुकाट नाही देणार काय. चतुर झालात, लय झाला लोकांच्या ही करून करून ना लय सेवा केली, शेवा. पण कधीच मिळवायची अपेक्षा केली नाही, तरी पण लोकांनी फायदा उचलला. फायदा उचलला आहोचा. म्हणून आहो आता चतुर झाले, चतुर झाले. हुशार झाले ते, हुशार. स्वऱ्यानं तर लय फायदा उचलला माझा. गोड गोड बुल बुल बिस्किट पुढं खाल्लं माझ्याकडून. आणि माझंच काम ऐकत नाही. ऐश्वर्या तुझा बडी साहेब. आणि मित्रांनो हे पोरगा आहे आमचे सासरे बुवाचं पोरगा आहे. आमच्यासोबत लहानपणी लई व्हिडिओ काढले त्यांनी, पण आता नाही काढत कारण की तो जातो शाळेत. तर चला मित्रांनो हा व्हिडिओ इथं सेंड करते, कारण की पुढचे ब्लॉग तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटणार आहे. कारण की हे जे सगळं आहो जोडीजोडं चाललेलं आहे आहोचं, हे सगळं तुम्हाला फुल व्हिडिओ बघायला भेटणार आहे दुसरे ब्लॉगमध्ये. आणि हा ब्लॉग इथं सेंड करते कारण की थोडा काम आहे आणि निम्म तुम्हाला काम दाखवलेलं आहे आणि निम्म तुम्हाला दुसरे ब्लॉगमध्ये दाखवीन. आम्ही तळेला जाणार आहे आणि तळेचं पाणी खूप वाढलेलं आहे. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघून आमच्या चॅनलवरती मस्तपैकी कॉमेडी व्हिडिओचा आनंद घ्या. हो कॉमेडी व्हिडिओ पण असते नाही का. शरी दादा आता ते पाय पाणी तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही सर्वजण मस्त आणि स्वस्त राहा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नको. आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि UPN महाराष्ट्र लव कपल जोडीला सपोर्ट करा. बाय बाय, काळजी घ्या मित्रांनो, बाय.